नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड इथं पैशाचा पाऊस पडण्याचा धंदा सर्रास सुरू आहे। झी मीडियाने या प्रकाराचा पर्दाफाश केल्यावर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी 8 जणांवर गुन्हा दाखल केलाय, तर 3 जणांना अटक केली आहे। तहसीलदार कचेरीसमोर सुरू असलेल्या या गोरख धंद्याकडे पोलिसांचा सोयीस्कर कानाडोळा सुरू होता। या प्रकारात अनेकांना लाखो रुपयाचा गंडा घालण्यात आला होता। या प्रकाराचा पर्दाफाश झी मीडियाने केला आणि मग आतापर्यंत कानाडोळा करणारी पोलीस यंत्रणा क्षणार्धात खडबडून जागी झाली। लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन त्यांचा फसवण्याचा हा गोरखधंदा दिवसात ढवळ्यात सुरू आहे। कसा होतो हा फसवण्याचा उद्योग पाहूयात। मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड हे गाव ओळखलं जातं रेणुका देवीच्या तीर्थक्षेत्रामुळे। राज्यात सर्वत्र ख्याती असलेलं हे गाव आता पैशाच्या पावसामुळे चांगलं चर्चेत आलंय। 25,000चे 50,000, 1 लाखाचे 2 लाख अशा भूल थापा देऊन लोकांना भ्रमित करण्याचा गोरख धंदा इथे केला जातो। विशेष म्हणजे कोणत्याही दऱ्याखोऱ्यात नाही, तर थेट तहसीलदार कार्यालयाच्या समोर एका घरात हा धंदा बिनभोभाट सुरू आहे। पूजा अर्चेचं नाटक करत पोलिसांचा धाक दाखवल्यानं कोणीही पोलिसात तक्रार करण्यास धजावत नाही। सुरुवातीला छोट्या रकमा दुप्पट करून द्यायच्या, नंतर मोठमोठ्या रकमांना लोकांना लुबाडायचे धंदे सुरू आहेत। चांदवडमध्ये आनंदगिरी नावाचा महाराज होता। तो महाराज सगळ्यांना बोलवायचा, तिथं सांगायचा तुम्ही जर 30 लाख दिले, 15 लाख दिले, तुम्हाला 4 पटीने 10 पटीने पैसे वाढून मिळतील। आणि तिथं सगळा शो दाखवायचा, तो डेमो करायचा। चांदवडमध्ये एक छोटा रूम घेतला होता, त्या रूम मध्ये सगळ्यांना डेमो पण दाखवायचा। तो असे अनेक लोकांकडून पैसे घेऊन फसवलेला आहे त्याने। वडाळी गावातला पगारे नावाचा इसम या प्रकरणाचा सूत्रधार आहे। याच परिसरात त्याचे साथीदार आहेत। दररोज रात्री चांदवड वडाळी भागामध्ये महागडी वाहनं येतात, त्यामुळे तहसीलदार रस्ता जाम असतो। असं असतानाही काहीही ठाऊक नसल्याचा आव आणणारे पोलीस स्थानिकांच्या वक्तव्यामुळे उघडे पडलेत। 5 स्टारचे भरभर गाड्या यायच्या। अमावस्या पौर्णिमे दिवशी 8-9 वर्ष 10-12 गाड्या यायच्या, त्या दीड राहायच्या। 1:30 वाजेपर्यंत गाड्या थांबायच्या। त्यांचं काय मध्ये जायचं आपल्याला माहित नव्हतं, गाडी थांबायच्या असे भरपूर। भारी भारी लोक राहायचे, ते सोनं घालेल, अंगठ्या घालेल, काही दीड जायचे त्याच्यात भरपूर। ते अमावस्या पौर्णिमेला यायच्या त्या गाड्या। हो, आता एवढ्यात काही आले नाही त्या गाड्या, मागं एवढं दिली यायच्या। चांदवड मधला कुठला भाग आहे हा? तशीच कचेरीसमोर, तशीच कचेरीसमोर। तहसीलदार कार्यालयाच्या आवारातच पोलिसांची कस्टडी आहे। इथे शस्त्र आणि इतर सामान असल्यामुळे पोलिसांचा वावर नेहमीच असतो। मात्र असं असूनही पोलिसांनी जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचं समोर आलंय। प्रत्येक जिल्ह्यात या उद्योगात गुंतलेल्यांचे प्रतिनिधी आहेत। पोलिसांसह सर्वांनाच कमिशन मिळत आहे। औरंगाबादमध्ये पोलिसांचा सहभाग उघड झाला। नाशिक जिल्ह्यातही ग्रामीण पोलिसांच्या आशीर्वादाने हे सर्व घडत असल्याची कुजबूज आहे। गेल्या 4 वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे। मात्र पोलिसांचा गुप्तचर विभाग करतो काय, असा प्रश्न सर्वांनाच पडलाय। औरंगाबादमध्ये एका केसमध्ये पोलीसही त्याच्यात सामील असल्याचं काहीतरी मागच्या गेल्या 6 महिन्यापूर्वी घडलेलं होतं। चांदवडच्या प्रकरणामध्ये ह्या तहसीलदार कार्यालयाच्या समोर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर जर असे प्रकार होत असेल आणि त्याची प्रशासनाला माहीत होत नसेल, तर हे खूप संभ्रमित करण्यासारखं आहे। पोलिसांनी आत्ता तरी याच्यात हस्तक्षेप करून जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत कारवाई करावी, अशी आम्ही मागणी करत आहोत। या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उभी राहिली आहेत। राज्यात सर्वप्रथम झी मीडियानं जात पंचायतींचा जाच सर्वांच्या समोर आणला होता। आता पैशांचा पाऊस पाडणाऱ्या या टोळ्यांचा जाच झी मीडिया समोर आणणार आहे। यासाठी गरज आहे ती फसवल्या गेलेल्या लोकांनी समोर येण्याची आणि पोलिसात तक्रार दाखल करण्याची। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।